नमस्कार, मी भूषण सजगुरे। आज तुम्हाला दिवाळी विशेष अंतर्गत जे लक्ष्मीपूजन येणार आहे 12 नोव्हेंबर रोजी 2023 रविवारचा दिवस आहे। त्या दिवशी लक्ष्मीपूजनाचं जे मुहूर्त आहे ते मुहूर्त सायंकाळी 5 वाजून साधारण 59 मिनिटाचा मुहूर्त आहे। त्या वेळेला पूजा सुरुवात करायला कोणत्याही प्रकारची अडचण नाही आहे। तर ते साधारण 8 वाजेपासून तर 33 मिनिटापर्यंत साधारण हे मुहूर्त आहे। या वेळेमध्ये लक्ष्मीपूजन करावं। जर वही लिहायची असेल तर ह्या वेळेमध्ये लिहून घ्यावी। यामध्ये शुभ वेळ जी सांगितली गेलेली आहे तर ती 7 वाजून 35 मिनिटापर्यंतची सांगितली गेली आहे। आणि त्याच्यानंतर जी काही वेळ आहे जे 6 वाजून 12 मिनिटापासून ऋषभ लग्न म्हणजे स्थिर लग्न सुरू होतं, ती देखील एक वेळ शुभ आहे। त्या वेळेला लक्ष्मीपूजन करण्यासाठी काही कोणत्या प्रकारची अडचण नाही आहे। दुसरी गोष्ट, श्री म्हणजे काय? श्री म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मीचं वर्चस्व म्हणजेच आयु, आरोग्य, ऐश्वर्य, धन, संपदा या सर्व गोष्टीला श्री म्हटलं गेलेलं आहे। नुसता पैसा आणि धन याला श्री म्हटलं गेलेलं नाही। पूर्वीच्या काळामध्ये खूप सारे गुरं, ढोरं, जमिनी, सर्व काही संपत्ती याला श्री म्हटलं गेलं, म्हणजेच लक्ष्मी म्हटलं गेले। याचं पूजन करणे हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। बरं, आता हे लक्ष्मीपूजन नेमकं कसं करावं? ज्या ठिकाणी आपण लक्ष्मीपूजन करणार आहोत त्या ठिकाणी ती जी जागा आहे ती सुचिरभूत करून घ्यावी। देवाजवळ म्हणजेच देवघराच्या शेजारी केलं तरी चालेल, किंवा मग आपण जर पुढे हॉलमध्ये वगैरे करत असू त्यावेळे त्या ठिकाणी केलं तरी चालेल। मात्र ती जी जागा आहे ती सुचिरभूत आणि स्वच्छ करून घ्यावी। त्या ठिकाणी चांगलं असं आसन टाकावं आणि त्या जागेवर आपण ज्या लक्ष्मी म्हणून जी पूजा करणार आहोत ते सर्व काही त्या ठिकाणी साहित्य ठेवावं। त्याच्यामध्ये वही असेल, त्याच्यानंतर लक्ष्मी म्हणजे धन, पैसा असेल, त्याच्यानंतर काही आपले कागदपत्र वगैरे असू शकतील, या सर्व काही गोष्टी त्या ठिकाणी ठेवाव्या। आणि मुख्य म्हणजे जर आपल्याकडे लक्ष्मीचे चांदीचे काही टाक असतील किंवा मग चांदीचे नाणे असतील, सोन्याचे नाणे असतील तर त्यांचा देखील लक्ष्मीचा अभिषेक करणं आपल्याला महत्त्वाचं आहे, ते देखील त्या ठिकाणी ठेवावे। त्याच्यानंतर आपण त्या पूजेच्या समोर जो व्यक्ती पूजेला बसणार आहे तो व्यक्ती त्या ठिकाणी बसावं। जोडी बसली तर उत्तमच आहे, म्हणजेच कपल जे आहे त्या ठिकाणी पूजेला बसावं। त्याच्यानंतर सर्वात अगोदर आपल्या कपाळी गंध लावावा। गंध लावण्याच्या अगोदर त्या ठिकाणी आपण आरती अगरबत्ती म्हणजे जे वातावरण आहे ते प्रफुल्लित, उल्हासित आणि त्या ठिकाणी आनंदित करून घ्यावं। म्हणजे वातावरण निर्मिती ही तितकीच महत्त्वाची आहे। त्या ठिकाणी आरती अगरबत्ती प्रज्वलित करून घ्यावी आणि त्या ठिकाणी कपाळाला गंध लावावा। गंध लावल्यानंतर ही जी काही पूजा मी सांगतो आहे ही क्रियात्मक आहे। क्रियात्मक म्हणजे आपण त्या ठिकाणी फक्त कृती सांगतो आहे, मात्र मंत्र वगैरे हे ब्राह्मणाच्या मुखातनं करावे। जर तुम्हाला कोणी ब्राह्मण विप्र त्या ठिकाणी मिळालाच नाही तर कृतीनिशी तुम्ही त्या ठिकाणी लक्ष्मीची पूजा मात्र करू शकतात। तर ब्राह्मणाच्या हातूनच त्या ठिकाणी पूजा झाली पाहिजे। मात्र जर मिळालंच नाही तर त्या ठिकाणी अशा कृतीशीर त्या ठिकाणी पूजा करावी। तर त्या ठिकाणी पूजेला बसावं, कपाळी गंध लावावा, डोळ्याला पाणी लावावं, 3 वेळेस पाणी प्राशन करावं आणि त्या ठिकाणी विष्णूची नावं घ्यावी। केशवाय नमः स्वाहा, ओम नारायणाय नमः स्वाहा, ओम माधवाय नमः स्वाहा आणि गोविंदाय नमः असं म्हणून ताटलीमध्ये एकदा पाणी सोडावं। 11 वेळेस नमस्कार करावा। त्या ठिकाणी 24 नावं जी आहेत ती घ्यावी आणि गणपतीला म्हणजे गणपती, लक्ष्मी, कुलदेवता, ग्रामदेवता, स्थानदेवता, आपल्या आई वडील, माता पिता या सर्वांचं स्मरण त्या ठिकाणी करावं। आणि केल्यानंतर त्या ज्या वस्तू आहे, ज्या देवता आहे, ज्या देवीचे टाक आहे ते सर्व आपल्या ताटलीमध्ये म्हणजे तांबणामध्ये घेऊन घ्यावे। त्यांना स्वच्छ धुवून घ्यावं, पंचामृताने त्याला अभिषेक घालावा। अभिषेक करत असताना जर एखाद्याला स्त्री सूक्त येत असेल तर ते म्हटलं तर अतिउत्तम आहे, कारण स्त्री सूक्ताचं महत्त्व त्या दिवशी खूप जास्त सांगितलेलं आहे। तर त्या ठिकाणी स्त्री सूक्त म्हणावं, जे 16 मंत्र आहे त्या ठिकाणी ते 16 मंत्र म्हणावे। त्याच्यानंतर त्या जे देवीचे टाक आहेत किंवा देवीचे जे नाणे आहेत ते स्वच्छ धुवून पुसून वरती ठेवावे, त्याला गंध लावावा, गंधाक्षत पुष्प त्याला अर्पण करावं। त्याच्यानंतर त्याला आरती अगरबत्ती, धूप, दीप ओवाळावा आणि त्याला नैवेद्य दाखवावा। नैवेद्याचे सुद्धा प्रकार असू शकतात,
त्या ठिकाणी खडीसाखरेचा धन्याचा नैवेद्य असतो, लाह्यांचा नैवेद्य असतो, गोड काही पेढ्यांचा नैवेद्य वगैरे तुम्ही त्या ठिकाणी दाखवू शकतात. आणि त्या ठिकाणी नैवेद्य दाखवल्यानंतर ते जे सर्व काही साहित्य आहे, पैसा आहे, त्याच्यानंतर शिरई असू शकते, झाडू असू शकतो, जे लक्ष्मी म्हणून आपण पूजेला घेतो त्याची सर्वांची पूजा करावी. त्याला गंधाक्षत पुष्प अर्पण करावं. जी स्त्री आहे त्या ठिकाणी सौभाग्याचं लेणं म्हणजे हळदी कुंकू त्या ठिकाणी अर्पण करावं आणि अर्पण करून त्या ठिकाणी त्या पूजेची म्हणजे त्या लक्ष्मीची आरती करावी. गणपतीची आणि लक्ष्मीची जर लक्ष्मीची आरती येत नसेल तर सुख करता दुःख हरता आणि त्याच्यानंतर जी आहे ती दुर्गे दुर्गट भारी म्हणजे देवीची आरती. एक गणपतीची आणि देवीची कमीत कमी या 2 आरत्या तरी कराव्या आणि त्या ठिकाणी कापूर आरती करून मंत्र पुष्पांजली करून त्या ठिकाणी ही पूजा संपन्न करावी. ही जी पूजा मी तुम्हाला सांगितलेली आहे अगदी थोड्या शब्दांमध्ये ती क्रियात्मक आहे. मी अगोदरच सांगितलं, जर तुम्हाला कोणी विप्र ब्राह्मण कोणी भेटला नाही किंवा आपल्याला इच्छा असते पूजा करायची मात्र क्रम माहिती नसतो, पूजा कशी करावी माहिती नसते, काय करावं हे माहिती नसतं, तर ती एक तुम्हाला थोडी माहिती मिळावी यासाठी मी तुम्हाला हे लक्ष्मीचं पूजन कसं करावं हे सांगितलेलं आहे. जर तुम्हाला कोणी ब्राह्मण मिळालं तर त्यांच्या हातून निश्चित मात्र ही लक्ष्मीची पूजा करून घ्या आणि ह्या लक्ष्मी पूजनाने आपल्या जीवनामध्ये, आपल्या संसारामध्ये, आपल्या घरामध्ये एक आनंददायी वातावरण निर्माण होईल आणि लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये निर्माण होईल अशी प्रार्थना लक्ष्मीला करायची आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नमस्कार.